आहोत शिरसा येथील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौकामध्ये। या ठिकाणी सोनपेठ येथून परभणी जिल्ह्यातून काही लोक मराठा समाज बांधव या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले आहेत, जे की 29 ऑगस्टच्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत आपण आता चर्चा करणार। दादा, एकंदरीत तुम्ही मुंबईला जात आहात, तुमच्या काय काय मागण्यात आणि किती लोक आणि किती दिवसासाठी जात आहेत? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सोनपेठ तालुक्यातून प्रत्येक गावातून जवळपास 50 ते 100 लोक आम्ही निघत आहोत। दादाच्या एका शब्दावर आम्ही निघालेलो आहेत। आमच्या जे मागण्या आहेत, तर आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण आज जी आमची परिस्थिती झाली आहे खूप हलाखीची मराठा समाजाची परिस्थिती झालेली आहे। शिक्षणामध्ये खूप आम्ही एक ते 2 मार्कावरून आमचे मुलं MBBSला इंजिनिअरला लागायचे राहून जात आहेत। त्याच्यामुळं आरक्षण हे आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे। आज जे आपण बघतो की समाजामध्ये विरोधी गट बरेचसे उभा राहत आहेत, म्हणतात किंवा यांना आरक्षण कशाला पाहिजे, तर आम्हाला राजकीय आरक्षण नकोच आहे। आम्हाला जे आरक्षण पाहिजे आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे। आमचा जो लढा आहे शैक्षणिक आरक्षणासाठी आहे। आणि जरंगदादा पाटलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो एकदम रास्त आहे, त्यांच्या जे मागण्या आहेत ते एकदम रास्त आहेत। आज तुमच्या गावातून किती लोक आलेला आहात, तुमची तयारी कशी आहे आणि किती दिवसाची आहे? आमचं सोनपेठ तालुक्यातलं गाव आहे। आमच्या गावातून आता आम्ही 25 जण निघालेलो आहेत आणि संध्याकाळपर्यंत अजून 25 जण आणि उद्या 100 जण असे जवळपास 150 ते 200 लोक आमच्या गावातले मुंबईसाठी रवाना होणार आहेत आणि झालेले आहेत। तर आम्ही एका महिन्याच्या तयारीनं मुंबईला जात आहोत। आपल्यासोबत दुसरे समाज बांधव सुद्धा। दादा, एकंदरीत तुम्ही आता निघालेला आहात, तुमची कशी तयारी झाली, एकंदरीत काय काय साहित्य घेतलेले आणि तुमच्या मागण्यासाठी तुम्ही किती कठोर भूमिका घेणार? सर्वप्रथम आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 तारखेला सर्वांना मराठा समाजाला मुंबईमध्ये येण्याचे आवाहन केले आहे। मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामधून आरक्षण लागू व्हावं आणि आरक्षण द्यावे आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करावा, या आमच्या मनोजदादा जरांगे पाटलाच्या महत्त्वपूर्ण अशा मागण्या आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांनी 4 महिने अगोदरच सर्व मीडियाला सर्वाला आधीच सांगितलं होतं की आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे। पण आता सरकार म्हणत आहे की नाही का गणपतीच्या मुहूर्तावर ह्याच्यावर तुम्ही नाही का तिथं यायला नको पाहिजे, तिथं मुंबईमध्ये अडचण निर्माण होईल। पण 4 महिने अगोदरच जरांगे पाटलांनी तिथं तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे। पण आता तर सरकारनं तशी भूमिका घ्यायला नाही पाहिजे। आज आमचा मराठा समाज हा सर्व मनोजदादा जरांगे पाटलाच्या शब्दावर आज इतक्या भरपूर प्रमाणात आज आमच्या सोनपेठ तालुक्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आज मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे मुंबईकडे रवाना होत आहे। आज आमच्या गावामधून आज जवळपास 100 ते 150 लोक येणार आहेत। आज सध्या आमचा एक पहिला टेम्पो जे निघत आहे त्याच्यामध्ये 25 जण आहेत। आम्ही सर्व 25 जण आहोत। आम्ही 1 महिन्याचा राशन सोबत घेऊन चाललो आहेत। कपडे आमचा जरी 1 महिना जर तिथं राहावं लागलं तरी आम्ही सर्व आमची तयारी निश्चित सर्व गावकरी मंडळी निघत आहेत आणि बाकीच्या आमच्या गावात ते मंडळी थोड्या वेळाने निघणार आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांनी जसं समाजाला आवाहन केलं आहे, समाज अगदी तंतोतंत त्यांचं पालन करत आहे आणि मनोजदादा जरांगे पाटलाच्या मागं मराठा समाज हा अत्यंत खंबीरपणे उभा आहे। आपल्यासोबत दुसरे समाज बांधव असतात। दादा, एकंदरीत आता बऱ्याच ठिकाणाहून समाज बांधव एकत्रित होऊन मुंबईकडे रवाना होत आहे, परंतु काही ठिकाणी पाहायला गेलं तर मराठा समाज अद्याप निघालेला नाहीये। त्यांना काय आवाहन करणार? निघालेला नाही असं म्हणता येत नाही, कारण शेतकरी हे खेड्यापाड्यातले असल्यामुळं एक भरपूर आता कामं जसं आवडतील तसं भरपूर निघणार आहेत। तुम्ही फक्त पाहत राहा की 29 तारखेपर्यंत त्याची काय अडचण नाही निघण्याबद्दल। आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरड सुद्धा आहेत। एकंदरीत काल मुंबई उच्च न्यायालयाने काही सूचनांचं पालन करून तुम्ही परवानगी घ्यावी असं सुद्धा आदेश काढलेला आहे, सूचना सुद्धा केलेली। काय म्हणता येईल की आयत्या टायमाला हा न्यायालयाकडून आदेश निघतो? नक्कीच आमचं मराठा समाजाचे वकील न्यायालयात जाणार आहेत आणि आम्हाला देखील नाही का तिथं बसण्यासाठी जागा भेटणारच आहे असं नाही। 100% म्हणून दादा बोलतील सांगतील त्या पद्धतीने आम्ही कुठेही जागा बसून तिथं भेटून तिथं आम्ही बसणार आहेत आणि मुंबईला जाणारच आहेत। एकंदरीत आज बऱ्याच ठिकाणाहून समाज बांधव एकत्रित होऊन मुंबईकडे रवाना होत आहे। सर्व काही किराणा असेल, राशन असेल, कपडे लत्ते असतील, एकंदरीत महिन्याची तयारी करून तिथं राहण्याची सोय करण्याची तयारी चालू आहे। 100% आम्ही गावातून खर्चानं सर्व गावकऱ्याचे वर्गणी करून खर्चानं आम्ही पलीच्या दिशेने निघालो। आम्हाला गावकऱ्यानं पै देऊन आम्हाला मुंबईच्या दिशेने पाठवलेलं आहे। या आंदोलनामध्ये फक्त मराठा समाज बांधवच नाही तर तुमच्यासोबत सकल धनगर समाजाचे काही लोक आहेत, इतर समाजातील काही लोक सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत। 100% आमच्यासोबत सकल धनगर समाज, ओबीसी समाज पूर्ण पाठीशी, काही राजकीय पुढारी सोडता
काही राजकीय जे पोळी भासतात असे पुढारी स्वतः सगळा समाज आमच्या सोबत आहे. कारण आमची हक्काची लढाई आहे. आता नाही तर कधीच नाही. आता आम्ही गुलालच घेऊन येणार. 100% आमचा गुलालच आहे. आपण पाहायला गेलं तर आपल्यासोबत सर्व सकल मराठा समाजाचे बांधव होते. अतिशय एका महिन्याची तयारी करून ते मुंबईकडे रवाना होत आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय ते पाठीमागे येणार नाहीत. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आदेशाचं पालन करून ते पुढची कारवाई करणार आहेत. जसा त्यांचा आदेश येईल त्या आदेशाचं पालन करण्याचं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली. सोनपेठ तालुका असेल, परभणी जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातून राज्यभरातून सर्व ठिकाणाहून समाज बांधव एकत्रित होऊन मुंबईकडे रवाना होत आहेत. आरक्षण आमच्या